झी 24 तास एक पाऊल पुढे। भारताचे 13वे राष्ट्रपती म्हणून प्रणव मुखर्जी यांनी आज शपथ घेतली। भारताचे सरन्यायाधीश एच.एस. कपाडिया यांच्याकडून त्यांनी शपथ घेतली। आम्ही आपल्याला दाखवणार आहोत या सोहळ्याचं एक दृश्य, कसा पार पडला हा सोहळा। वेळ सकाळी 9:15 शपथ ग्रहणासाठी प्रणव मुखर्जी आपल्या निवासस्थानाहून रवाना झाले। वेळ सकाळी 9:40 प्रणव मुखर्जी राजघाटावर पोहोचले। त्या ठिकाणी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी शक्तीस्थळ वीरभूमीला भेट दिली। त्यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या समाधीस्थळी जाऊनही दर्शन घेतलं। वेळ सकाळी 10:40 प्रणवदा राष्ट्रपती भवनात पोहोचले। तिथे त्यांचं शाही स्वागत झालं। त्यांना राष्ट्रपती भवनातल्या स्टडी रूम मध्ये नेण्यात आलं। तिथं मावळत्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील उपस्थित होत्या। त्यांच्यासोबत प्रणवदांनी थोडा वेळ चर्चा केली। वेळ सकाळी 11:04 प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील या दोघांनाही यावेळी सलामी देण्यात आली। वेळ सकाळी 11:05 त्यानंतर राजपथावरून शाही बग्गीतून प्रणवदा शपथविधी समारंभासाठी संसद भवनाकडे रवाना झाले। वेळ सकाळी 11:18 प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील दोघेही संसद भवनात पोहोचले। त्यांच्यासोबत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या देखील उपस्थित होत्या। वेळ सकाळी 11:25 ज्या क्षणाची सारा देश आतुरतेने वाट पाहत होता त्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली। सरन्यायाधीश एच.एस. कपाडिया यांनी प्रणव मुखर्जींना राष्ट्रपती पदाची शपथ दिली। या समारंभाला पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर मंडळी उपस्थित होती। वेळ सकाळी 11:27 शपथविधी समारंभानंतर दोन्ही राष्ट्रपतींच्या खुर्च्यांची अदलाबदल करण्यात आली। वेळ सकाळी 11:28 प्रणवदा तीनही विभागांचे प्रमुख झाले। नव्या राष्ट्रपतींना 21 तोफांची सलामी देण्यात आली। वेळ सकाळी 11:31 राष्ट्रपती प्रणवदांनी देशाला संबोधित केलं। देशासमोर भ्रष्टाचार, गरिबी यासारखे अनेक प्रश्न असल्याचं सांगत त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। We must leave those at the bottom so that poverty is erased from the dictionary of modern India. वेळ सकाळी 11:47 प्रणव मुखर्जींच्या शपथविधी सोहळ्याची समाप्ती झाली। त्यानंतर प्रणवदा राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।